हॅलो स्टुडंट्स, आज आपण चालू करणार आहोत 12th रिव्हिजन लेक्चर्स. बघा, 12th रिव्हिजनमध्ये इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वाचा फिजिक्सचा टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स का इम्पॉर्टंट आहे? कारण याच्यामध्ये खूप सारे डेरिव्हेशन्स आहेत, खूप साऱ्या डेफिनेशन्स आहेत, खूप सारे फॉर्म्युले आहेत आणि तसा समजायला पण थोडासा डिफिकल्ट आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण शॉर्टमध्ये कशा रिवाइज करता येतील ते बघू. ओके, तो पहिला रोटेशनल डायनॅमिक्स हा ओल्ड सिलेबसनुसार सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशनचं कॉम्बिनेशन होता. तर आपण स्टार्टिंग करू सर्क्युलर मोशनच्या बेसिक टर्मिनॉलॉजीसने. बघा, पहिला व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन, the motion of the particle along the circumference of the circle is called as circular motion. कसं बघा, सपोज दिस इज द सर्कल. या सर्कलचं हे सेंटर आहे आणि हा त्याचा सर्कम्फरन्स आहे. तो आपण काय म्हणणार आहे? द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन दोन पार्ट्समध्ये डिवाइड होते. पहिला म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कसं म्हणायचं? सर्क्युलर मोशनची डेफिनेशन म्हणायचं विथ कॉन्स्टंट स्पीड. कसं म्हणायचं? द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग नॉन युनिफॉर्मला कसं म्हणायचं? सर्क्युलर मोशनची डेफिनेशन विथ व्हेरिएबल स्पीड किंवा विथ चेंजिंग स्पीड. कसं डेफिनेशन तयार करणार? द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ चेंजिंग स्पीड ऑर विथ व्हेरिएबल स्पीड इज कॉल्ड ॲज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे बघा, पुढची टर्मिनॉलॉजी काय होती आपली? UCM. आणि त्याच्या पुढची टर्मिनॉलॉजी काय आपली? नॉन UCM. या दोन पार्ट्समध्ये आपण सर्क्युलर मोशनला डिफाईन केलं. आता सर्क्युलर मोशन समजण्यासाठी काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत अजून. बघा, पहिली आहे रेडियस वेक्टर. याला आपण डिनोट करतो वेक्टर R ने. काय असतो रेडियस वेक्टर? बघा, रेडियस वेक्टर याला डिनोट कशाने करतो म्हटलं आपण? वेक्टर R. बघा, वेक्टर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. समजा O हा सेंटर आहे, A हा पार्टिकल आहे सर्कम्फरन्सवर. तर रेडियस वेक्टरला कसं डिफाईन करणार? अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज रेडियस वेक्टर. पुढची डेफिनेशन आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, याला आपण डिनोट करतो थीटाने. ओके, आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं म्हणायचं? अँगल ट्रेस बाय द रेडियस वेक्टर इन गिवन टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कसं बघा, समजा रेडियस वेक्टर A या ठिकाणाहून B या ठिकाणी शिफ्ट झाला आणि त्यांनी काय केलं? सेंटरला थीटा एवढा अँगल कव्हर केला. तर त्या थीटाला आपण काय म्हणणार आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. परत एकदा बघा, अँगल ट्रेस बाय द रेडियस वेक्टर इन गिवन टाइम ॲट द सेंटर ऑफ द सर्कल असं देखील म्हणू शकता, इज कॉल्ड एज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट दोन प्रकारचं असतं. इफ इट इज मेजरेबल देन इट इज कॉल्ड एज फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि जर समजा ते मेजरेबल नसेल, म्हणजे खूपच छोटा असेल किंवा खूपच मोठा असेल, मोस्टली आपण इथं डील करतो खूपच छोटा असेल, तर त्याला आपण म्हणतो इन्फायनाईटसिमली स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि हे असतं वेक्टर क्वांटिटी. आणि फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं असतं? स्केलर क्वांटिटी. पुढे बघा, नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे याला आपण डिनोट करतो ओमेगाने. व्हॉट इज मीन बाय अँग्युलर व्हेलॉसिटी? एकदम सिंपल. बघा, आपण लिनियर व्हेलॉसिटी कसं डिफाईन केलं होतं? लिनियर व्हेलॉसिटीला डिफाईन केलं होतं आपण ds/dt. म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज लिनियर व्हेलॉसिटी. तसं अँग्युलर व्हेलॉसिटी कसं म्हणायचं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे मॅथमॅटिकली याला कसं म्हटलं आपण? द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज लिनियर व्हेलॉसिटी. तसं इथं काय म्हटलं? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी. जर आपण सरळ जात असलो तर आपण कोणता पॅरामीटर कन्सिडर करतो? लिनियर व्हेलॉसिटी. जर आपण कर्वच्या अलॉंग मूव्ह होत असलो तर थीटा किती चेंज होतं किती टाईममध्ये, त्याच्यासाठी आपण टर्मिनॉलॉजी कोणती यूज करतो? अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, अँग्युलर पॅरामीटर. पुढे बघा, नेक्स्ट आहे अँग्युलर ॲक्सिलरेशन. याला आपण म्हणतो अल्फा. व्हॉट इज मीन बाय अँग्युलर ॲक्सिलरेशन?
सिंपल. लिनियर ॲक्सिलरेशन आठवतंय तुम्हाला काय होतं, dv/dt. मग अँग्युलर ॲक्सिलरेशन काय असणार, सिंपल d/dt. याला मॅथमॅटिकली कसं डिफाईन केलं आपण, द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज लिनियर ॲक्सिलरेशन. तसं इथे काय म्हणायचं, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर ॲक्सिलरेशन. चला आपण नेक्स्ट काही डेफिनेशन्स कव्हर करू. नेक्स्ट डेफिनेशन आहे सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स याला आपण FCP असं देखील म्हणू शकतो. व्हॉट इज मीन बाय सेंट्रीपेटल फोर्स, द फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच इज अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे समजा एक पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या पार्टिकलवर टुवर्ड्स द सेंटर आणि अलॉंग द रेडियस ॲक्ट होणारा फोर्स याला आपण म्हणणार आहे सेंट्रीपेटल फोर्स. ओके. मग आता दुसरी एक टर्मिनॉलॉजी सेंट्रीफ्युगल फोर्स. काय बरं सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स याला आपण FCF असं देखील म्हणू शकतो. ओके. याला कसं डिफाईन करणार, द फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच इज अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कलची जागी काय करणार, फक्त अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. याला आपण म्हणणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. लक्षात आलं. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे आपली बँकिंग ऑफ रोड. काय असतं बघा बँकिंग ऑफ रोड, बँकिंग ऑफ रोड. आता ॲक्च्युली हा जो कर्व रोड सरफेस आहे हॉरिझॉन्टल, याला आपण काय करणार आहे, फक्त आउटर एजला फक्त एलिव्हेट करणार आहे थीटा एवढ्या अँगलने. आणि ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणणार आहे आपण बँकिंग ऑफ रोड. मग कसं म्हणायचं, द प्रोसेस ऑफ रेजिंग आउटर एज ऑफ द रोड सरफेस, आउटर एज ऑफ द रोड सरफेस विथ रिस्पेक्ट टू इट्स इनर एज इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. परत एकदा बघा, द प्रोसेस ऑफ रेजिंग आउटर एज ऑफ द रोड सरफेस ओव्हर इट्स इनर एज इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. त्याच्यानंतर थीटा याला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. काय म्हणायचं, अँगल ऑफ बँकिंग. व्हॉट इज मीन बाय अँगल ऑफ बँकिंग, एकदम सिंपल. याला म्हणायचं बँक कर्व रोड, याला म्हणायचं हॉरिझॉन्टल कर्व रोड. ओके. आता या दोघांमधला जो थीटा आहे याला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. म्हणजे काय म्हणायचं, अँगल मेड बाय रोड सरफेस विथ इट्स हॉरिझॉन्टल इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग. लक्षात आलं. पुढे बघा, नेक्स्ट आहे, पुढचा टॉपिक आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. याला VCM असं देखील म्हणतो आपण. काय काय, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता याच्यामध्ये दोन पार्ट असतात, एक व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, दुसरा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. म्हणजे द सर्क्युलर मोशन ऑफ द पार्टिकल इन इट्स व्हर्टिकल प्लेन, याला काय म्हणतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि द सर्क्युलर मोशन ऑफ द पार्टिकल इन हॉरिझॉन्टल प्लेन याला म्हणजे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. कसं डिफाईन करणार सांगा, द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इन व्हर्टिकल प्लेन इज कॉल्ड एज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि द मोशन ऑफ द पार्टिकल इन इट्स हॉरिझॉन्टल प्लेन इज कॉल्ड एज हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. पुढची टर्मिनॉलॉजी काय, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आता याच्यामध्ये आपण जो कोनिकल पेंडुलम घेतो तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि आपण एका स्टोनला स्ट्रिंगला टाय करून आपण गोल फिरवतो इन व्हर्टिकल प्लेन, त्याला म्हणतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. लक्षात आल्या टर्मिनॉलॉजी, ह्या झाल्या सर्क्युलर मोशनच्या बेसिक टर्मिनॉलॉजीज. थँक्यू. हॅलो स्टुडंट्स, आज आपण डिस्कस करणार आहोत रोटेशनल डायनॅमिक्सचा सब इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज रोटेशनल मोशन. What is meant by rotational motion? The motion of the body in which each and every particle of the body performs circular motion. म्हणजे जर ही रिजिड बॉडी रोटेट होत असेल त्यातला प्रत्येक पार्टिकल काय करेल, सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल अबाउट अ फिक्स ॲक्सिस, दॅट इज ॲक्सिस ऑफ रोटेशन. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. व्हॉट इज मीन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया? द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिजिड बॉडी अबाउट गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन can be defined as the sum of product of mass of each particle and square of the perpendicular distance from the axis of rotation. Mathematically त्याला कसं मांडता येईल आपल्याला, I equals to summation mi/ri square. लक्षात आलं तुम्हाला. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे रेडियस ऑफ गायरेशन. व्हॉट इज मीन बाय रेडियस ऑफ गायरेशन?
It is the perpendicular distance between axis of rotation and center of mass. So, radius of gyration of the rigid body can be defined as the perpendicular distance between axis of rotation and the point at which whole mass of the body is supposed to be concentrated. लक्षात आलं? नेक्स्ट बघू आपण parallel axis theorem and perpendicular axis theorem. What is parallel axis theorem? Suppose rigid body is rotating about point O and IC is an axis passing through center of mass, and H is the perpendicular distance between these two axes, and M is the mass of the rigid body. It states that the moment of inertia of the rigid body about any axis is equals to sum of its moment of inertia about an axis passing through center of mass and parallel to given axis and the product of its mass and square of the perpendicular distance between two axes or between them. Next आहे perpendicular axis theorem. What is perpendicular axis theorem? Suppose IZ is perpendicular to IX and IY, आणि IX आणि IY कसे आहेत? They are in the same plane and IZ is in out of plane and which is perpendicular to the IZ and IX. लक्षात आलं? Then mathematically IZ is equals to IX plus IY. मग याला कसं स्टेट करता येईल आपल्याला? It states that the moment of inertia of the plane lamina about an axis perpendicular to its plane is equals to sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes in its plane. लक्षात आलं? नेक्स्ट आहे conservation of angular momentum. What is meant by conservation of angular momentum? It states that if the external torque acting on the rigid body is 0, then the angular momentum of the rigid body is conserved. लक्षात आलं? What is the statement? If the external torque acting on the rigid body is 0, then its angular momentum is conserved. म्हणजेच काय सांगा? I1 omega 1 is equals to I2 omega 2. म्हणजेच काय? L1 is equals to L2. नेक्स्ट टर्मिनोलॉजी आहे angular momentum. What is meant by angular momentum? It can be defined as the product of linear momentum and the perpendicular distance from the axis of rotation, that is momentum, or angular momentum of the rigid body can also be defined as the moment of linear momentum. Next terminology आहे torque. What is meant by torque? It can also be defined as moment of force. What is the torque? Moment of force. Hello students, आज आपण बघणार आहोत सर्क्युलर मोशन मधले काही महत्त्वाचे डेरिव्हेशन्स. बघा, सर्क्युलर मोशन मध्ये पहिला इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड. काय असतो हॉरिझॉन्टल कर्व रोड? द रोड सरफेस इन विच इनर अँड आउटर सरफेसेस आर ॲट द सेम लेवल. बघा, याला म्हटलं आपण इनर सरफेस, याला म्हटलं आउटर सरफेस. जेव्हा हे दोघं एक लेवलला असतील त्यावेळी आपण त्याला काय म्हणणार आहे? त्या कर्व रोडला आपण म्हणणार आहे हॉरिझॉन्टल कर्व रोड. ठीक आहे. सपोज ही एक व्हेइकल आहे ऑफ मास एम इज ट्रॅव्हलिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व रोड. काय होईल त्या केसमध्ये? बघा, त्याचं वेट असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड, त्याचा जो रिॲक्शन फोर्स असेल तो कसा असेल? व्हर्टिकली अपवर्ड. आणि त्या व्हेइकलला लागणारा सेंट्रिपेटल फोर्स इम्पॉर्टंट आहे. कोण प्रोव्हाइड करणार आहे? फोर्स ऑफ फ्रिक्शन. बघा, चेक करा. काय सांगा महत्त्वाचं? द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ द व्हेइकल. काय सांगा? द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ द व्हेइकल इज प्रोव्हाइडेड बाय फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. आता मला सांगा, व्हॉट इज द सेंट्रिपेटल फोर्स? mv स्क्वेअर अपॉन r. फोर्स ऑफ फ्रिक्शन काय असतो? μs टाइम्स द नॉर्मल रिॲक्शन. आता बघा, याच्या मेकॅनिक्सकडे बघितलं, जेवढा व्हर्टिकली अपवर्ड फोर्स आहे तेवढा काय असतो? डाऊनवर्ड. म्हणजे n विल बॅलन्स द mg. तो आपण या ठिकाणी n च्या जागी काय लिहू? mg. बघा, मग आपण काय करू? इथे सिम्प्लिफाई करू याला. एम विल गेट कॅन्सल. तो v स्क्वेअर इज इक्वल्स टू म्यू एस आर जी. सो v max is equals to square root of, taking square root on both the sides, mu s r g.
Okay, this is an expression for maximum safety speed of the vehicle traveling along horizontal curve road. काय रिझल्ट आहे सांगा? स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस आर जी. ओके, नेक्स्ट बघा, आपण बघणार आहे मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल ट्रॅव्हलिंग अलॉंग बँक कर्व रोड. आपण बघितलं मागे डेफिनेशन्समध्ये बँक कर्व रोड काय असतो? ज्याचा आउटर सरफेस थोडासा वर असतो कोणाच्या कंपॅरिझनमध्ये? इनर सरफेसच्या कंपॅरिझनमध्ये. आता याची डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे बघा. सपोज एक व्हेकल ऑफ मास एम ही बँक कर्व रोडवरून ट्रॅव्हल करते, तर या कंडिशनमध्ये वेट कसा असेल? वर्टिकली डाऊनवर्ड. नॉर्मल कसा असेल? इट विल बी परपॅन्डिक्युलर टू द कॉन्टॅक्ट सरफेस. हा याला आपल्याला कॉन्टॅक्ट सरफेस म्हणता येईल. मग याला परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला. त्याच्यानंतर तिसरा फोर्स आपला ऍक्ट होणार आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा असेल? टुवर्ड्स द सेंटर. ॲक्च्युली काय आहे, ह्याची टेंडन्सी स्लाइड होण्याची, बाहेर स्किड होण्याची, त्यामुळे फ्रिक्शन त्याला अपोज करेल आणि त्याची डायरेक्शन असेल अलॉंग द इन्क्लाइन सरफेस अँड टुवर्ड्स. ओके, अशा पद्धतीने हे फोर्सेस त्याच्यावर ॲक्ट होतील. बघा, यातले दोन फोर्सेस आपण इथे रिझॉल्व्ह करणार आहे, दॅट इज नॉर्मल रिॲक्शन अँड फोर्स ऑफ फ्रिक्शन. आता इथे बघा, अल्टरनेट थीटा आपण गृहीत धरला. हा थीटा असेल तर अल्टरनेट काय असेल? थीटा. तो हा एनचा हा कंपोनंट काय असेल? एन कॉस थीटा. दुसरा असेल एन साइन थीटा. एफ एसचा ॲडजस्टंट कंपोनंट असेल एफ कॉस थीटा आणि दुसरा कंपोनंट असेल एफ साइन थीटा. बघा, त्याच्यानंतर आपण काय करू, इथे महत्त्वाच्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला, की वेटला कोण बॅलन्स करतं आणि सेंट्रीपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं. बघा, द सेंट्रीपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिएक्शन अँड हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन. दुसरं स्टेटमेंट असे, वर्टिकल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिएक्शन बॅलन्स वर्टिकल कंपोनंट ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड वेट ऑफ द व्हेकल. ओके, लक्षात आलं? बघा, तो आपण रायटिंग करू. सेंट्रीपेटल फोर्स दॅट इज mv स्क्वेअर अपॉन आर इज प्रोव्हाइडेड बाय एन साइन थीटा प्लस एफ एस कॉस थीटा. ठीक आहे, पुढे बघा, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. पुढे आता बघा, जर एन कॉस थीटा इज इक्वल्स टू एफ एस साइन थीटा प्लस एम जी असेल, तर हा एफ एस साइन थीटा प्लसचा काय होईल तिकडे? मायनस. म्हणजे एम जी इज इक्वल्स टू काय येईल सांगा? एन कॉस थीटा मायनस एफ एस साइन थीटा. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू आपण. ओके, आता बघा, याला आपण सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करू? वी विल डिवाइड इक्वेशन 1/2. तो काय होईल? इथे एम एम कॅन्सल होईल. ओके, याला सिम्प्लिफाय केल्यानंतर कसं येईल सांगा? व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल्स टू एन साइन थीटा प्लस एफ एस कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा मायनस एफ एस साइन थीटा. बघा, याला अजून सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवायचं. एन कॉस थीटा, या एन कॉस थीटाने इक्वेशन 3च्या RHSला काय काय? एन कॉस थीटाने इक्वेशन 3च्या RHSला न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला एन कॉस थीटाने डिवाइड करायचे. मग कसं येईल बघा इक्वेशन? ते आपण सिम्प्लिफाय करू. एन साइन थीटा डिवायडेड बाय एन कॉस थीटा. ओके, जे साइन आहे ते मध्ये द्या, प्लस एफ एस कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा. ओके, परत याचा डिनॉमिनेटर बघा काय असेल? एन कॉस थीटा डिवायडेड बाय एन कॉस थीटा. ओके, आणि मायनस काय असेल सांगा? एफ एस साइन थीटा डिवायडेड बाय एन कॉस थीटा. ठीक आहे, काय केलं आपण सांगा? डिवाइडिंग न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर ऑफ इक्वेशन 3, RHS ऑफ इक्वेशन 3 बाय एन कॉस थीटा. कसं होईल सांगा? एनला एन कॅन्सल होईल. एफ एस अपॉन एन काय होईल तिथे? म्यू. कॉस थीटा कॅन्सल. एन कॉस थीटा कॅन्सल. साइन अपॉन कॉस टॅन. एफ एस अपॉन एन काय असेल? म्यू एस. तो इथे इक्वेशनचा रिझल्ट आपल्याला भेटेल. व्ही मॅक्स इज इक्वल्स टू डायरेक्ट आपण 2 स्टेप्स करू. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. हा आर जी इकडे मल्टिप्लायला जाईल. आर जी ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा? साइन अपॉन कॉस टॅन थीटा प्लस इथे काय राहिलं? कॉसला कॉस कॅन्सल. एफ एस अपॉन एन काय असतो? म्यू एस.
डिवायडेड बाय एन कॅन्सल, कॉस्टला कॉस्ट कॅन्सल, तो इथे राहील 1 मायनस साइन अपॉन कॉस इज टॅन, एफ एस अपॉन एन इज म्यू, तो म्यू एस टॅन थीटा. And this is an expression for maximum safety speed of the vehicle traveling along bank curve road. This is an expression for maximum safety speed of the vehicle traveling along bank curve road. Next derivation आपण बघणार आहे V minimum. ओके, बघा मॅक्झिमम सेफ्टी स्पीडच्या केसमध्ये काय होतं, व्हेकल हॅज टेंडन्सी टू स्किड अवे. आता मिनिमम सेफ्टी स्पीडच्या केसमध्ये काय होणार आहे, ही जी व्हेकल आहे इकडे स्लिप होण्याची टेंडन्सी आहे. मग आता फ्रिक्शनचा रोल काय असतो, जर व्हेकल लांब जात असेल म्हणजे अवे जात असेल तर फ्रिक्शन काय करतं, टुवर्ड्स ॲक्ट होतं. तर इथे आता व्हेकल काय होणार आहे, खाली स्लिप होण्याची टेंडन्सी आहे अलॉंग द इन्क्लाइन सरफेस, तो फ्रिक्शन कसा ॲक्ट होईल, अवे अलॉंग द इन्क्लाइन सरफेस. लक्षात आलं, फ्रिक्शनची डायरेक्शन फक्त चेंज झाली, बाकी सगळी डायग्राम सेम आहे. तसंच आपण एनचा कंपोनंट काय केले, एनला रिझॉल्व केले दोन कंपोनंट्समध्ये, कॉस थिटा साइन थिटा. तसंच एफ एसला रिझॉल्व केलं, कसं केलं, एफ एस साइन थिटा, एफ एस कॉस थिटा. लक्षात आलं. मग आपण इथे दोन गोष्टी इम्पॉर्टंट लक्षात ठेवणार होतो की सेंट्रीपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते, कोण प्रोव्हाइड करते सांगा, डायग्रामवरून लक्षात येईल. दुसरं काय लक्षात आपल्याला ठेवायचं होतं की वेटला कोण बॅलन्स करते. काय लक्षात ठेवायचं होतं, वेटला कोण बॅलन्स करते. मग चेक करू आपण डायग्राममध्ये. बघा हा कंपोनंट सेंटरकडे दिसतोय आपल्याला, हा त्याला अपोज करतोय, आणि एम जीला कोण बॅलन्स करते, एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा. सो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर मीन्स सेंट्रीपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय एन साइन थिटा अँड कोण अपोज करते सांगा, एफ एस कॉस थिटा इज अपोजिंग इट. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. पुढे बघा, वेट ऑफ द व्हेकल एम जी, एम जीला कोण बॅलन्स करते, एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा. बघा डायग्राम आपल्याला क्लिअर झालं. एम जीला अपोजिट कंपोनंट्स काय करतील, बॅलन्स, आणि जो सेंटरकडे आहे तो काय करेल, सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करेल, आणि अपोजिट डायरेक्शनला तो काय करेल, इट विल अपोज. तो मागे जसं आपण केलं डिवायडिंग दिस टू इक्वेशन्स, काय होईल बरं, एम एम विल गेट कॅन्सल, तो रिझल्ट काय आपला व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल्स टू एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा. ओके, आता इथे मागे आपण याला इक्वेशन नंबर 3 दिलं होतं. व्ही मॅक्स आणि व्ही मिनिममच्या सेम स्टेप्स आहेत, फक्त थोडासा डिफरन्स आहे. डायग्राममध्ये डिफरन्स आहे आणि साईनमध्ये चेंज आहे. इथे प्लस आणि खाली मायनस होतं, या केसमध्ये उलट आहे फक्त. बघा आता इथे मागे काय केलं होतं आपण, आर एच एस ऑफ इक्वेशन 3च्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण एन कॉस थिटाने डिवाइड केलं होतं. सेम स्टेप इथे सुद्धा आपण करू, एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा. एन कॉस थिटाने आपण काय करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, एफ एस कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा होल डिवाइडेड बाय एन कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा. साइन कसं आहे, प्लस एफ एस साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा. ओके, तो याला कसं सिम्प्लिफाय करणार सांगा, हा डिवाइडचा आर जी कुठे जाईल, मल्टिप्लायला आपल्याला इथे मिळेल आपल्याला व्ही मिनिमम, आणि टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. इथे बघा याला कसं सिम्प्लिफाय कराल, एनला एन काय झाला, कॅन्सल, साइन अपॉन कॉस इज टॅन थिटा, मध्ये साइन आहे मायनस, एफ एस अपॉन एन इज वॉट, म्यू एस. इथे कॉसला कॉस कॅन्सल, कॉस एन कॉस थिटा एन कॉस थिटा कॅन्सल, मागे देखील असंच झालं होतं 1, मध्ये कसलं साइन आहे, प्लस एफ एस अपॉन एन इज म्यू एस, साइन अपॉन कॉस इज टॅन थिटा. तो इथे इक्वेशन काय आलं, आणि हा डिवाइडचा आर जी कुठे गेला, मल्टिप्लायला. ओके, तो रिझल्ट काय आला सांगा, व्ही मिनिमम इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 plus mu s tan theta into Rg. Okay, this is an expression for minimum safety speed of the vehicle traveling along
bank curve road. चला आपण स्टार्ट करू. नेक्स्ट डेरिवेशन, एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. बघा, हा आहे कोनिकल पेंडुलम. काय म्हटलं याच्यामध्ये, हेवी बॉब इज टाइड टू अ वेटलेस अँड मासलेस स्ट्रिंग अँड whirled in a horizontal circle. It will form a cone-like structure. That cone-like structure is called as conical pendulum. Okay. आता याचे मेकॅनिक्स काय बघा, या बॉबचं वेट कसं असेल, वर्टिकली डाऊनवर्ड. या स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन आहे हे टुवर्ड्स द सपोर्ट किंवा अटॅचमेंट टेन्शनची डायरेक्शन असेल. याला आपण रिझॉल्व करू दोन कंपोनंट्समध्ये, टी डॅश कॉस थिटा अँड टी डॅश साइन थिटा. ओके. आता बघा, इथे देखील आपल्याला हाच क्वेश्चन विचारायचा आहे की कोणता कंपोनंट टेन्शनचा सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करतो आणि वेटला कोण बॅलन्स करतं. दोन क्वेश्चन लक्षात आले. मग आता बघा, इम्पॉर्टंट काय, सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय mv²/r इज इक्वल्स टू, कोण प्रोव्हाइड करतं सांगा, सेंटरकडे कोण डायरेक्टेड आहे, टी डॅश साइन थिटा. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. दुसरा क्वेश्चन काय होता आपल्याला, वेटला कोण बॅलन्स करते, म्हणजे अपोजिट डायरेक्शनला कोणता कंपोनंट आहे, तो वेट इज बॅलन्स बाय टी डॅश कॉस थिटा. इक्वेशन नंबर 2. काय हवंय आपल्याला, आपल्याला पाहिजे टाइम पिरियड. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला वेलॉसिटी मिळवावं लागेल. मग डिवायडिंग इक्वेशन 1/2 काय होईल बरं, v²/rg इज इक्वल्स टू टी डॅश कॅन्सल. सो काय राहिलं, साइन अपॉन कॉस इज टॅन थिटा. बऱ्याच वेळा असं देखील प्रूव्ह करायला विचारतात आपल्याला, थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ v²/rg. मग इथे v काय भेटेल आपल्याला सांगा, v इज इक्वल्स टू √rg टॅन थिटा. rg टॅन थिटा. This is an expression 3rd. This is an expression for velocity of the bob of the conical pendulum. आता v काय असतो आपला, r ओमेगा. सो r ओमेगा इज इक्वल्स टू √, बोला, rg tan थिटा. मग ओमेगा काय भेटेल आपल्याला, एक स्टेप आपण एक्स्ट्रा करू, √, हा r डिवाइडला जाईल, स्क्वेअर होईल, r ला r काय झाला, कॅन्सल. मग काय येईल, g tan थिटा अपॉन r. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर, ही होती लिनियर वेलॉसिटी, ही काय झाली अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द बॉब. नेक्स्ट बघा, आपला ओमेगा माहिती आपल्याला काय होता, 2π/T. तो 2π/T इज इक्वल्स टू √g tan थिटा अपॉन r. r बघा, r इज द साइड अपोजिट टू थिटा, ही लेंथ असेल l, तो आपण वी कॅन राईट l साइन थिटा. ओके. तो टॅन मध्ये काय असतं, साइन अपॉन कॉस. तो इथे t इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला, 2π√, बघा, l साइन थिटा अपॉन, साइनला कसं लिहू आपण, g इन ब्रॅकेट, टॅनला कसं लिहू आपण, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सो काय होईल, साइन अँड साइन विल गेट कॅन्सल. तो टाइम पिरियडचा एक्सप्रेशन कसं होईल, t इक्वल्स टू 2π√, हा डिवाइडचा कॉस मल्टिप्लायला l कॉस थिटा अपॉन g. बघा, दिस इज अन एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. Derive an expression for tension in the string at different point in vertical circular motion. बघा, डायग्राम मध्ये काय सांगितलंय, द टेन्शन इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल अँड द कंपोनंट ऑफ द वेट दॅट इज mg cos थिटा अपोजेस इट. ओके. मग आता मला सांगा, इथे सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करताय, mvp²/r is provided by tension in the string and which component of weight is opposing, mg cos theta is opposing it. मग आता टीपी ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे, तर काय होईल, मायनस चा इकडे प्लस. तो टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट एनी पॉइंट टीपी इज इक्वल्स टू mvp²/r प्लस mg cos theta. याला म्हणायचं इक्वेशन 1. This is an expression for tension in the string at any point. Okay. केस 1. आता याच्या 3 केसेस बघू आपण. केस फर्स्ट, सपोज द पार्टिकल इज ॲट लोएस्ट पॉइंट, ॲट लोएस्ट. व्हॉट विल हॅपन, थिटा विल बी 0. मग थिटा 0 असेल तर काय होईल बरं, कॉस 0 विल बी 1. आणि कॉस 0 1 असेल तर इक्वेशन कसं बनेल, टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट लोएस्ट इज इक्वल्स टू mvl² अपॉन r, मायनसच्या ऐवजी काय तिथे
plus mg. This is equation number 2. Okay, this is an expression for tension in the string at lowest point. Case 2 बघा काय होईल. Case 2. Case 2 मध्ये suppose the particle is at mid point. कुठे असेल मिड. मिडला थीटा किती असेल बाळांनो 90 डिग्री. जर थीटा 90 असेल तर cos 90 किती असेल 0. cos 90 जर 0 असेल तर हा mg cos थीटा काय होईल 0. So tension in the string at mid will become mvm square upon r. Okay, this is an expression for tension in the string at midpoint. Similarly, last case, case 3. काय होईल बरं. कोणत्या पॉइंटला आपल्याला बघायचं आहे ॲट हायेस्ट. ॲट हायेस्ट. हायेस्ट पॉइंटला थीटा किती असेल सांगा. थीटा किती असेल 180. cos 180 किती असेल सांगा. cos 180 इज इक्वल्स टू -1. ठीक आहे. मग cos 180 -1 असेल तर इक्वेशन मध्ये इथे व्हॅल्यू पुट करा. -1 इंटू प्लस काय होईल मायनस. तो टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट हायेस्ट इज इक्वल्स टू mvh square upon r minus mg. This is an expression for tension in the string at highest point. Okay, आपण अशा पद्धतीने पहिला जनरल पॉइंटला टेन्शन फाइंड आउट केलं, मग लोएस्टला, मिडला आणि मग हायेस्टला. लक्षात आलं तुम्हाला. सेम असंच आपण वर्टिकल सर्क्युलर मोशनला मध्ये एक छोटंसं डेरिव्हेशन बघू. तुम्हाला आठवत आहे का टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट लोएस्ट काय होतं सांगा. mvl स्क्वेअर अपॉन r प्लस mg. हायेस्टला काय होतं mvh स्क्वेअर अपॉन r मायनस mg. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. द डिफरन्स इन द टेन्शन ॲट लोवेस्ट अँड हायेस्ट पॉइंट इज 6 mg. ओके, तो चला प्रूव्ह करू. टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट लोवेस्ट काय होतं सांगा mvl स्क्वेअर अपॉन r plus mg. इक्वेशन नंबर 1. तसंच सिमिलरली टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट हायेस्ट काय होतं सांगा mvh स्क्वेअर अपॉन r मायनस mg. इक्वेशन नंबर 2. ओके, काय प्रूव्ह करायचं आपल्याला. TL मायनस TH इज इक्वल्स टू 6 mg. मग करा काय करायचं सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. तो TL मायनस TH इज इक्वल्स टू या दोघांमध्ये काय कॉमन भेटेल m अपॉन r. पुढे काय कॉमन मिळेल VL स्क्वेअर मायनस VH स्क्वेअर. ओके, इथे मायनस मायनस काय झाला प्लस किती mg 2 mg. एक स्टेप आपण थोडं फास्ट करू. इथे बघा आपल्याला माहिती आहे वेलॉसिटीच्या व्हॅल्यूज माहिती आहेत. लोवेस्टला किती असते आपण पुढे बघणार आहे √5rg आणि हायेस्टला किती असते √rg. मग या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करू. m अपॉन r लार्ज ब्रॅकेटमध्ये सांगा √5rg ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √rg ब्रॅकेट स्क्वेअर होल ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2 mg. ओके, आता बघा याला आपण सिम्प्लिफाय केलं. √5rg चा स्क्वेअर किती असेल 5rg मायनस √rg चा स्क्वेअर काय असेल rg. इनडायरेक्टली काय आला m अपॉन r 4rg प्लस किती mg 2 mg. चेक करा r आणि r काय होईल कॅन्सल. तो डिफरन्स इन टेन्शन काय आला TL मायनस TH इज इक्वल्स टू हा 4 आणि हा mg 2 mg. म्हणजेच काय आला इनडायरेक्टली बघा TL मायनस TH इज इक्वल्स टू 4 mg प्लस 2 mg and that is 6 mg. Hence proved. What is proved? The difference in the tension at lowest and highest point for the particle performing vertical circular motion is 6 mg. For the particle performing vertical circular motion, we have to derive an expression for velocity at different point. आता इथे आपण काय करणार आहे सिंपल कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरणार आहे आणि एक्सप्रेशन्स डिराइव करणार आहे. फक्त पहिल्या केसमध्ये लक्षात ठेवा आपण काय करणार आहे वी आर गोइंग टू यूज ओनली द टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट हायेस्ट. TH इज इक्वल्स टू काय असतं सांगा mvh स्क्वेअर अपॉन r मायनस mg. ओके, बट लक्षात ठेवा क्रिटिकल कंडिशन मी आत्ता नाव काढलं होतं. व्हॉट इज क्रिटिकल कंडिशन
द टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट हायेस्ट पॉईंट काय काय द टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट हायेस्ट पॉईंट इज 0. म्हणजे कसा एकच वर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट होईल एवढीच एनर्जी आपण त्याला दिली किंवा वेलॉसिटी दिली तर त्या वर्टिकल सर्क्युलर मोशनला आपण म्हणणार आहे क्रिटिकल कंडिशन. ओके, मग टी एचची व्हॅल्यू 0 टाका. काय येईल बरं 0 इज इक्वल्स टू mvh² अपॉन r मायनस mg. मायनस mg इकडे आल्यावर काय होईल प्लस तो mvh² अपॉन r इज इक्वल्स टू mg. m and m will get cancel. So vh is equals to square root of rg. This is an expression for velocity of the particle at highest point for a particle performing vertical circular motion. Okay, highest point ला किती velocity आली root rg. आता पुढचं एक्सप्रेशन कसं डिराइव करायचं बघा एकदम सिंपल. नेक्स्ट बघा सपोज वी हॅव टू फाइंड द वेलॉसिटी ॲट लोवेस्ट पॉईंट. कुठे फाइंड आउट करायची आता आपल्याला ॲट लोवेस्ट. ज्या ठिकाणी वेलॉसिटी फाइंड आउट करायची त्या ठिकाणी म्हणायचं टोटल एनर्जी ॲट लोवेस्ट इज इक्वल्स टू टोटल एनर्जी ज्या ठिकाणी आपल्याला वेलॉसिटी माहिती आहे. कुठे माहिती आहे हायेस्टला माहिती आहे. ओके, लक्षात ठेवा कन्झर्वेशनसाठी तुम्हाला टोटल एनर्जीची व्हॅल्यू पाठ करायची आहे 5/2 mrg. ॲक्च्युली याला तुम्ही डिराइव पण करू शकता बट आपल्याकडे वेळ कमी आहे. सो इकडे काय करू टोटल लोवेस्टला पोटेन्शियल एनर्जी किती असते 0. तो आपण डायरेक्टली कायनेटिक एनर्जी लिहू हाफ mvl². आता इथे बघा इथे काय होईल बरं 0 प्लस हाफ mv² हाफ mvl² इज इक्वल्स टू 5/2 mrg. So m and m will get cancel. 2 will get 1/2 will get cancel. So VL is equals to kaila root 5 rg. This is an expression for velocity of the particle performing vertical circular motion at lowest point. Okay, similarly पुढे काय फाइंड आउट करायचं आपल्याला ॲट मिड पॉईंट. फक्त मिडच बाकी आहे आपल्याला. आता मग आपण काय ठरवलंय ज्या ठिकाणी आपल्याला वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे तो पॉईंट लिहायचा आणि त्याच्या पुढे ज्या ठिकाणी माहिती आहे तो पॉईंट लिहायचा. ओके, आता टोटल एनर्जी त्या ठिकाणी हायेस्ट पॉईंटला आपल्याला माहित होती. कसं करणार सांगा इथे लिहायचे 5/2 mrg. इकडे टोटल एनर्जी मिड पॉईंटला कशी असेल पोटेन्शियल एनर्जी mrg प्लस कायनेटिक एनर्जी किती आहे हाफ mvm². ओके, प्लस mrg इकडे गेल्यावर काय होईल मायनस तो काय येईल सांगा हाफ mvm² इज इक्वल्स टू 5/2 mrg minus mrg. Half mvm² is equals to 5/2 minus 1 it is 3/2 mrg. So half m and half m will get cancel. So vm is equals to square root of 3rg. Okay, this is an expression for the velocity of the particle performing vertical circular motion at मिड पॉइंट. नेक्स्ट बघा आपण शेवटचा डेरिवेशन वर्टिकल सर्क्युलर मोशन मधलं बघणार आहे दॅट इज एनर्जी ॲट डिफरंट पॉइंट्स. ओके, व्हॉट इज द टोटल एनर्जी? टोटल एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. ओके, मग आता मला सांगा आपण इथे एक कंडिशन घेऊ ॲट लोवेस्ट पॉइंट. ॲट लोवेस्ट पॉइंट. ओके, लोवेस्ट पॉइंटला दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. h 0 असतो आणि VL किती असतो √5rg. हे दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. मग आता मला सांगा इथे टोटल एनर्जी ॲट लोवेस्ट काय येईल सांगा. पोटेन्शियल एनर्जी किती असते mgh. h0 म्हणजे पोटेन्शियल एनर्जी 0. मग मला सांगा कायनेटिक एनर्जी किती येईल हाफ mvl² म्हणजेच काय आली √5rg चा स्क्वेअर किती आला 5rg म्हणजे काय आला 5/2 mrg. पुढे बघा सिमिलरली ॲट मिड पॉइंट. ॲट मिड पॉइंट मला सांगा मिड पॉइंटला एच किती असतो r. चेक करा इथून इथपर्यंत या वर्टिकल सर्कलची जेवढी रेडियस आहे तेवढाच काय असतो h. आणि वेलॉसिटी किती असते मिडला आपण आता जस्ट बघितलं √3rg. ओके, मग आता इथे एक्सप्रेशन कसं डिराइव करणार टोटल एनर्जी ॲट मिड इज इक्वल्स टू
पोटेन्शियल एनर्जी असेल mRg आणि कायनेटिक एनर्जी काय असेल हाफ mvm². म्हणजेच काय √3rg चा स्क्वेअर 3rg म्हणजे 3/2 mRg प्लस mRg 1 + 3/2 इट इज 5/2 mRg. ओके. नेक्स्ट बघा ॲट हायेस्ट पॉइंटला h किती असतो सांगा. इट इज 2r. वेलॉसिटी किती असते √rg. मग इथे टोटल एनर्जी ॲट हायेस्ट इज इक्वल्स टू काय येणार सांगा. पोटेन्शियल एनर्जी आली 2mRg प्लस कायनेटिक एनर्जी काय आली इथे हाफ mvh². म्हणजेच काय आला √rg चा स्क्वेअर काय आला rg म्हणजे हाफ mRg प्लस 2mRg दॅट इज 5/2 mRg. आता बघा लोएस्टला किती आली 5/2 mRg. मिडला किती आली 5/2 mRg. हायेस्टला किती आली 5/2 mRg. म्हणजे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड and third it is proved that the total energy of particle performing vertical circular motion is conserved or it remains constant.